या व्हिडिओतून आपण स्पष्टीकरण कौशल्यासाठी गणित विषयाचे पाठवाचन कसे काढावे हे पाहणार आहोत। तर स्पष्टीकरण म्हणजे काय? तर एखाद्या अवघड भागाचं, क्लिष्ट भागाचं सोपं करून सांगणं म्हणजे स्पष्टीकरण। आणि गणित विषय तर असा आहे की ज्यामध्ये संकल्पना असतात, सूत्र, नियम, सिद्धांत, आणि हे आपल्याला सोपं करून सांगावं लागतं। आणि म्हणून गणित विषयासाठी स्पष्टीकरण कौशल्य हे अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे। म्हणून स्पष्टीकरण कौशल्यासाठी आपण जे युनिट निवडतो तर ते निवडत असताना आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो। ते म्हणजे हे युनिट निवडत असताना त्यामध्ये एखादा कठीण मुद्दा असेल की जो आपल्याला सोपा करून सांगावा लागेल तर असं युनिट निवडा। तसंच स्पष्टीकरणासाठी काही शाब्दिक उदाहरणं देता आले पाहिजे, काही दृकश्राव्य साधनांचा वापर करता आला पाहिजे, काही कृती फळ्यावर दाखवता आल्या पाहिजेत। तर असं युनिट आपण स्पष्टीकरण कौशल्यासाठी निवडायचं आहे। या कौशल्याचे मुख्य 5 घटक असतात। तर हे 5 घटक म्हणजे पारिभाषिक शब्दांचा वापर, यूज ऑफ टेक्निकल टर्म। दुसरा घटक आहे स्पष्टीकरण दुव्यांचा वापर, यूज ऑफ एक्सप्लेनेशन लिंक। तिसरा घटक आहे सहेतुक पुनरावृत्ती, पर्पजफुल रिपीटेशन। चौथा मुद्दा आहे शाब्दिक दाखल्यांचा वापर, व्हर्बल इल्युस्ट्रेशन। आणि पाचवा मुद्दा आहे अशाब्दिक दाखल्यांचा वापर, नॉन व्हर्बल इल्युस्ट्रेशन। तर हे 5 घटक आपल्या स्पष्टीकरणाच्या पाठामध्ये हे आले पाहिजे। आणि त्यानंतर दिलेले जे घटक आहेत तर हे घटक त्याज्य घटक आहे, म्हणजे आपल्या स्पष्टीकरणामध्ये ते यायला नको। तर त्यामध्ये आहे अस्खलितपणाचा अभाव, सलगतेचा अभाव, संदिग्धता आणि असंबंध शब्दांचा किंवा असंबंध वाक्यांचा वापर। तर हे 4 घटक हे त्याज्य घटक आहे, हे स्पष्टीकरणामध्ये यायला नको। आणि म्हणून आपण या 5 मुख्य मुद्द्यांचा विचार हा करायचा असतो। तर स्पष्टीकरणाच्या पाठामध्ये पारिभाषिक शब्दांचा वापर आला पाहिजे, स्पष्टीकरण दुवे आले पाहिजे, सहेतुक पुनरावृत्ती आली पाहिजे, शाब्दिक दाखल्यांचा वापर आला पाहिजे आणि अशाब्दिक दाखल्यांचा वापर आला पाहिजे। मग पारिभाषिक शब्द म्हणजे काय? तर प्रत्येक विषय जो असतो तर या विषयाचं शास्त्रीय स्वरूप टिकवून ठेवण्यासाठीचे काही शब्द असतात। गणितामध्ये जसं गुणोत्तर, प्रमाण, त्रिकोण, चौकोन, एकरूप, समरूप, लंब, किरण, क्षेत्रफळ, घनफळ असे कित्येक पारिभाषिक शब्द हे आहेत। आणि या पारिभाषिक शब्दांचा वापर केला तरच त्या विषयाचं स्वरूप टिकून राहतं। उदाहरणार्थ आपण जर असं म्हटलं की 10 रुपयाला घेतलेला पेन हा 12 रुपयाला विकला तर किती फायदा झाला, तर हे गणितामध्ये योग्य वाटणार नाही। तर आपण फायद्याच्या ठिकाणी नफा हा शब्द वापरला तरच त्याला गणिताचं स्वरूप हे प्राप्त होतं। आणि म्हणून असे पारिभाषिक शब्दांचा वापर आपल्याला स्पष्टीकरणामध्ये करायचा असतो। त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे स्पष्टीकरण दुव्यांचा वापर। तर 2 वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे स्पष्टीकरण दुवे। आणि असे जेव्हा आपण स्पष्टीकरण दुवे वापरतो तर तेव्हा वाक्य हे अर्थपूर्ण होतं। आणि म्हणून आपल्या स्पष्टीकरण दुव्यांचा वापर करायचा असतो। जसं जर, तर, आणि, म्हणून, ज्या अर्थी, त्या अर्थी। तर असे काही शब्द असतात की ज्यामुळे स्पष्टीकरण हे चांगलं होतं, योग्य होतं। आणि असे स्पष्टीकरण दुवे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये हे वापरायचे असतात। त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे सहेतुक पुनरावृत्ती। नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे। तर शिकवत असताना अशा काही गोष्टी असतात की ज्या विद्यार्थ्यांच्या मनात ठसाव्या हे वाटत असतं, म्हणजेच त्यांचं दृढीकरण शिक्षकाला करायचं असतं। आणि शिकवलेल्या मुद्द्याची पुन्हा उजळणी करणं म्हणजे सहेतुक पुनरावृत्ती। म्हणजे एखादा नियम स्पष्ट करून झाला की तो फळ्यावर लिहिला म्हणजे काय झालं तर पर्पजफुल रिपीटेशन झालं। एखादा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा सांगितला, एखादी व्याख्या स्पष्ट झाल्यानंतर ती संपूर्ण पुन्हा सांगितली तर ते पर्पजफुल रिपीटेशन हे होत असतं। पर्पजफुल रिपीटेशनचा अर्थ असा घ्यायचा नाही की एक वाक्य 4 वेळा बोललं म्हणजे पर्पजफुल रिपीटेशन नाही।
आणि म्हणून आपण सहेतुक पुनरावृत्ती शब्द वापरलेला आहे. आवश्यक त्या मुद्द्यांचंच रिपिटेशन झालं पाहिजे, तर आपण विचारपूर्वक सहेतुक पुनरावृत्ती ही करायची आहे. त्यानंतर चौथा घटक आहे शाब्दिक दाखल्यांचा वापर. तर आपण जे शिकवत असतो तर दैनंदिन जीवनातील उदाहरणं जर विद्यार्थ्यांना दिली तर ते त्यांना चांगलं समजतं. उदाहरणार्थ आपण समांतर रेषा शिकवतो आहे आणि मग समांतर रेषेसाठी आपण खिडकीच्या गजातील अंतर, वहीच्या रेषेतील अंतर, समोरासमोरील 2 भिंती असं जर आपण उदाहरणं दिले तर विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे समजतं. कोण या संकल्पनेसाठी आपण 2 बोटातील अंतर, घड्याळाच्या काट्यातील अंतर असं जर आपण सांगितलं तर विद्यार्थ्यांना ते चांगलं समजतं आणि यांनाच शाब्दिक उदाहरणं असं म्हणतात. जसं की समीकरणं जर शिकवायचं असेल तर समीकरणामध्ये 2 बाजू समान असतात. यासाठी आपल्याला तराजूचं उदाहरण घेता येईल. वर्तुळ सांगत असताना बांगडीचं उदाहरण घेता येईल. गोलसाठी लाडूचं उदाहरण घेता येईल. वृत्तचितीसाठी डब्यांचं उदाहरण घेता येईल. तर अशी काही शाब्दिक उदाहरणं दिली तर हे स्पष्टीकरण हे सोपं होतं, विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतं. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे अशाब्दिक दाखल्यांचा वापर. तर गणितासारख्या विषयामध्ये अशाब्दिक दाखल्यांचा वापर हा आपल्याला करावा लागतो. एखादा नियम, सूत्र, कठीण भाग विद्यार्थ्यांना जर समजावून सांगायचं असेल तर काही दृकश्राव्य साधनांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ घनाकृतीचं जर स्पष्टीकरण करायचं असेल तर त्याची प्रतिकृती जर दाखवली तरच स्पष्टीकरण हे चांगलं होईल. वर्तुळाचे घटक जर समजून सांगायचे आहे तर फळ्यावर आकृती काढली तरच स्पष्टीकरण चांगलं होईल. एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करावं लागतं, उदाहरणं फळ्यावर लिहावे लागतात. समजा संख्यारेषा आपण शिकवतो आहे आणि जर आकृती फळ्यावर काढलेली नसेल तर ते विद्यार्थ्यांना समजणं शक्य होणार नाही आणि यासाठी आपल्याला अशाब्दिक दाखल्यांचा वापर करावा लागतो. म्हणून तुम्ही असं युनिट निवडाल की ज्यामध्ये पारिभाषिक शब्दांचा वापर येईल, स्पष्टीकरण दुव्यांचा वापर येईल, सहेतुक पुनरावृत्ती येईल, शाब्दिक दाखल्यांचा वापर येईल आणि अशाब्दिक दाखल्यांचा वापर येईल. तर असा घटक तुम्ही निवडायचा आहे. तर पहिला जो घटक आहे पारिभाषिक शब्दांचा वापर, तर हे आपल्याला जो आशय घ्यायचा असतो, जो पाठ्यघटक असतो, तर त्यामध्ये पारिभाषिक शब्द हे येत असतातच. आपल्या बोलण्यामध्ये स्पष्टीकरण दुवेही आपण सहजपणे वापरतो, फक्त ते जास्तीत जास्त चांगले आणि अर्थपूर्ण घेणं हे आपल्या हातामध्ये असतं. तर हे जे 2 घटक आहेत तर हे आपोआप येतातच, परंतु सहेतुक पुनरावृत्ती, शाब्दिक दाखल्यांचा वापर आणि अशाब्दिक दाखल्यांचा वापर तर हे तुम्हाला पाठामध्ये विचारपूर्वक घ्यायचे आहेत. यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. पाठटाचन कसं काढावं. तर स्पष्टीकरण कौशल्यासाठी संभाव्यता हा घटक आहे आणि यासाठी पाठटाचन कसं काढायचं ते आपण पाहू. पाठटाचनाचं स्वरूप तुम्हाला माहीत आहे की यामध्ये 2 रकाने असतात, एक अध्ययन अध्यापन अनुभूती आणि दुसरा कौशल्य घटक. तर आपण पाहिलं की टेक्निकल टर्म आणि एक्सप्लेनेशन लिंक ह्या जास्त येत असतात आणि म्हणून मग आपण एक सूचना लिहून घ्यायची. ELs आर सिंगल अंडरलाईन अँड TTs आर डबल अंडरलाईन. म्हणजे ज्या एक्सप्लेनेशन लिंक आहे, स्पष्टीकरण दुवे जे आहेत तर ते आपण सिंगल अंडरलाईनने दाखवायचे आणि ज्या टेक्निकल टर्म आहेत, पारिभाषिक शब्द आहे, तर ते डबल अंडरलाईनने दाखवायचं. अर्थ परत एकदा सांगते तुम्हाला की हे आपल्या स्पष्टीकरणामध्ये खूप वेळा येतात आणि म्हणून या प्रकारे आपण एक सूचना लिहून घ्यायची आणि मग इकडे शिकवलेल्या भागामध्ये अध्ययन अध्यापन अनुभूतीमध्ये जर एक्सप्लेनेशन लिंक आली असेल तर त्याला सिंगल अंडरलाईन करायची, जर टेक्निकल टर्म आली असेल तर त्याला डबल अंडरलाईन करायची आणि म्हणून या प्रकारे आपण कौशल्य घटकांमध्ये सर्वात आधी ही सूचना लिहून घ्यायची. ELs आर सिंगल अंडरलाईन अँड TTs आर डबल अंडरलाईन. तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल की स्पष्टीकरण दुवे एकेरी अधोरेखित केलेले आहेत आणि पारिभाषिक शब्द दुहेरी अधोरेखित केलेले आहेत अशी सूचना लिहिली तरी चालेल, या प्रकारे लिहिली तरीही चालेल. मग आपण सुरुवात करायची. 5 मिनिटाच्या पाठामध्ये आपण प्रस्तावना करत नाही. आज आपण संभाव्यता या घटकातील काही संज्ञा अभ्यासणार आहोत.
असं आपण सुरुवात केली. त्यानंतर शीर्षक फळ्यावर लिहिलं जाईल. त्याची नोंद या ठिकाणी करण्याची गरज नाही. शिक्षक फळ्यावर लिहितात वगैरे लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर सुरुवात करायची आहे. दैनंदिन व्यवहारात आपण अनेक वेळा शक्यता व्यक्त करणारी उदाहरणे वापरतो. उदाहरणार्थ, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे, सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. अशी वाक्ये आपण जेव्हा वापरतो तेव्हा दोन शक्यता असतात. एक तर होईल किंवा होणार नाही. परंतु ही शक्यता गणिताचा आधार घेऊन व्यक्त करतात. यालाच संभाव्यता असे म्हणतात. मग आपण या ठिकाणी ही जी उदाहरणं घेतलेली आहे की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे, सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे, तर ही शाब्दिक उदाहरणं आहे. म्हणून आपण कौशल्य घटकांमध्ये लिहिलं VI, व्हर्बल इल्युस्ट्रेशन म्हणजे शाब्दिक दाखला. आणि आता अशी, हे काय आहे? एक्सप्लेनेशन लिंक आहे. तेव्हा एक्सप्लेनेशन लिंक आहे. एक तर हे एक्सप्लेनेशन लिंक आहे किंवा एक्सप्लेनेशन लिंक आहे, परंतु ही एक्सप्लेनेशन लिंक आहे म्हणून हे आपण सिंगल अंडरलाईन केलं. संभाव्यता ही टेक्निकल टर्म आहे म्हणून त्याला आपण डबल अंडरलाईन केलं. त्यानंतर पुढे, समजा आपल्याला एखाद्या पदार्थाची घनता काढायची आहे, तर वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर काढायचे आहे, तर मिळणारी घनता ही निश्चित असते. तर हे आपण उदाहरण घेतले की एखाद्या वस्तूची जर घनता काढायची आहे आणि वस्तुमान आणि आकारमान यांचं गुणोत्तर जर आपल्याला माहीत असेल तर घनता ही निश्चित असते. मग हे काय झालं? तर शाब्दिक उदाहरण झालं, व्हर्बल इल्युस्ट्रेशन. म्हणून आपण या बाजूने व्हर्बल इल्युस्ट्रेशन असं लिहिलं. आणि घनता ही टेक्निकल टर्म आहे, वस्तुमान ही टेक्निकल टर्म आहे, आकारमान ही टेक्निकल टर्म आहे, गुणोत्तर ही टेक्निकल टर्म आहे म्हणून आपण त्याला डबल अंडरलाईन केलं. या ठिकाणी तर आणि व या ठिकाणी सिंगल अंडरलाईन ही काढायला पाहिजे. पुढे, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर चौरसाच्या बाजूंचा वर्ग केल्यास येणारे उत्तर म्हणजे क्षेत्रफळ हे निश्चित असतं. या ठिकाणी दुसरं उदाहरण घेतलं आहे की चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल आणि चौरसाच्या बाजूंचा जर वर्ग केला तर मिळणारं उत्तर हे निश्चित असतं. हे पण शाब्दिक दाखला झाला, व्हर्बल इल्युस्ट्रेशन. म्हणजे आपण दोन उदाहरणं घेतले, एक घनतेचं घेतलं, एक चौरसाच्या क्षेत्रफळाचं घेतलं. हे कशासाठी घेतलं? तर उत्तर हे निश्चित असतं यासाठी घेतलं. त्यानंतर आपण आणखी एक वेगळं उदाहरण घेऊ. हे एक नाणं आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एका बाजूने अंक असतो तर दुसऱ्या बाजूने अशोक स्तंभाचे चिन्ह असते. अंक असलेल्या बाजूला काटा म्हणतात व अशोक स्तंभाचे चिन्ह असलेल्या बाजूला छापा म्हणतात. म्हणजे आता या ठिकाणी शिक्षक एक नाणं दाखवत आहेत. म्हणजेच मग काय झालं? अशाब्दिक दाखला, नॉन व्हर्बल इल्युस्ट्रेशन, की ते प्रत्यक्ष दाखवत आहेत म्हणजे दृकश्राव्य साधन. तर त्यासाठी या ठिकाणी आपण कौशल्य घटकात लिहिलं नॉन व्हर्बल इल्युस्ट्रेशन, अशाब्दिक दाखला. आणि इकडे लिहित असताना तर ही एक्सप्लेनेशन लिंक आली. छापा आणि काटा हे जरी दैनंदिन जीवनातले शब्द असले तरीसुद्धा या ठिकाणी त्या टेक्निकल टर्म आहेत म्हणून त्याला आपण डबल अंडरलाईन केलं. त्यानंतर पुढे, हे नाणे वर फेकले तर ते खाली पडल्यानंतर वरच्या बाजूस छापा येईल की काटा येईल हे निश्चित सांगता येत नाही. याचे उत्तर आपणास माहीत आहे. एक तर छापा येईल किंवा काटा येईल, मात्र निश्चित उत्तर देता येत नाही. अशा प्रकारच्या प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. मग हे आपण लिहित असताना छापा, काटा या टेक्निकल टर्म आहेत, त्याला डबल अंडरलाईन केलं. तर, की हे एक्सप्लेनेशन लिंक आहे, त्यांना सिंगल अंडरलाईन केलं. एक तर हे एक्सप्लेनेशन लिंक आहे, छापा, काटा टेक्निकल टर्म आहे, यादृच्छिक प्रयोग टेक्निकल टर्म आहे. तर या प्रकारे आपण लिहिलं. म्हणजे स्पष्टीकरण करत असताना आपण आधी दोन निश्चित उत्तर येतं त्याचे उदाहरणं घेतले. त्यानंतर एक निश्चित उत्तर सांगता येत नाही ते उदाहरण घेतलं. आता पुढे, समजा आपण एक फासा डाय टाकला तर वरच्या बाजूने 1, 2, 3,
4, 5, 6 यापैकी एक येईल हे आपल्याला माहीत आहे, परंतु निश्चित सांगता येत नाही. हेही यादृच्छिक प्रयोगाचे उदाहरण आहे. मग आता या ठिकाणी शिक्षक फासा दाखवत आहेत विद्यार्थ्यांना, म्हणजे नॉन व्हर्बल इल्युस्ट्रेशन आलं, अशाब्दिक दाखला. म्हणजे 2 उदाहरणं हे निश्चित उत्तराचे घेतले आणि 2 उदाहरणं हे अनिश्चित उत्तराचे घेतले आणि त्यावरून स्पष्टीकरण हे केलेलं आहे. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की ज्या प्रयोगात संभाव्य उत्तरे माहीत असतात परंतु निश्चित भाकीत करता येत नाही त्याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. म्हणजे आधी शिक्षकांनी उदाहरणं देत असतानाही सांगितलं की छापा येईल की काटा हे उदाहरण यादृच्छिक प्रयोगाचं आहे. त्यानंतर फासा टाकल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी काय येईल हे यादृच्छिक प्रयोगाचं उदाहरण आहे आणि ती व्याख्या परत सांगितली आणि म्हणून ते पर्पजफुल रिपिटेशन, सहेतुक पुनरावृत्ती या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण जे नाण्याचं उदाहरण पाहिलं त्यामध्ये 2 शक्यता आहे, छापा किंवा काटा. यालाच निष्पत्ती असं म्हणतात. म्हणजे या उदाहरणात 2 निष्पत्ती आहेत. मग हे झालं शाब्दिक दाखला, व्हर्बल इल्युस्ट्रेशन. फासा टाकणे या उदाहरणात 6 शक्यता आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 यालाच निष्पत्ती असं म्हणतात. या उदाहरणात 6 निष्पत्ती आहे, म्हणजे हे पर्पजफुल रिपिटेशन आलं. यावरून असे म्हणता येईल की यादृच्छिक प्रयोगाच्या उत्तराला निष्पत्ती असं म्हणतात. तर हे सुद्धा पर्पजफुल रिपिटेशन आलं. अशा प्रकारे आज आपण यादृच्छिक प्रयोग व निष्पत्ती या 2 संकल्पना समजून घेतल्यात. म्हणजे हे पर्पजफुल रिपिटेशन आलं. तुमच्या लक्षात आलं असेल, लेसन नोट काढत असताना एक्सप्लेनेशन लिंक या सिंगल अंडरलाईनने दाखवायच्या आहे, टेक्निकल टर्म या डबल अंडरलाईनने दाखवायच्या आहे, शाब्दिक उदाहरणं घ्यायची आहे, नॉन व्हर्बल इल्युस्ट्रेशन घ्यायचं आहे फळ्यावर आकृती प्रतिकृती असल्यानंतर, आणि पर्पजफुल रिपिटेशन हे तुमच्या पाठामध्ये आलं पाहिजे. तर असे हे 5 घटक जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे येईल तर असा पाठ तुम्हाला काढायचा आहे. आणि जे घटक यायला नको तर तुम्ही स्पष्टीकरण करत असताना अडखळायला नको, असं करायला नको, मुद्दा सोडून बोलायला नको, तुमच्या बोलण्यामध्ये एखादं चुकीचं शब्द चुकीचं वाक्य हे यायला नको. तर या काळजी घेऊन आणि तुम्ही जास्तीत जास्त चांगला लेसन काढायचा आहे. लेसन नोट काढत असताना 5 मुद्दे लक्षात घ्या आणि हे 5ही मुद्दे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे येईल तर असं पाठटाचन तुम्ही काढायचं आहे. हे एक पाठटाचन पहा. सममिती हा घटक आहे. सूचना लिहिलेली आहे, ELs आर सिंगल अंडरलाईन अँड TTs आर डबल अंडरलाईन. त्यानंतर सममिती शिकवत असताना कागदाचे 2 समान भाग, डाळीचे 2 समान भाग असं शाब्दिक उदाहरण घेतलेलं आहे. पुढे चौरसाचं उदाहरण घेऊन आणि शाब्दिक उदाहरण घेतलेलं आहे. पुढे पुस्तकाचे 2 भाग करून दाखवलेले आहेत म्हणून नॉन व्हर्बल इल्युस्ट्रेशन आलं आहे. त्रिकोण घेऊन आणि त्याचं सममिती काढून दाखवली म्हणजे शाब्दिक दाखला आलेला आहे. त्यानंतर इंग्रजी अक्षरं कापून आणि ती विद्यार्थ्यांना दाखवली म्हणून नॉन व्हर्बल इल्युस्ट्रेशन आलेलं आहे. ही व्याख्या करून घेतली विद्यार्थ्यांकडनं उदाहरणं देऊन म्हणून पर्पजफुल रिपिटेशन आलेलं आहे. त्यानंतर सममितीची व्याख्या फळ्यावर लिहिली म्हणजे पर्पजफुल रिपिटेशन आलेलं आहे. आणि या प्रकारे सममिती म्हणजे काय हे पुन्हा सांगितलं म्हणजे सहेतुक पुनरावृत्ती ही आलेली आहे. तर अशी ही एक चांगली लेसन नोट आहे की ज्यामध्ये सर्व घटक हे आलेले आहेत. मग या पाठाचं निरीक्षण जे होतं तर 5 मिनिटामध्ये तुमच्या पाठामध्ये कोणकोणते पारिभाषिक शब्द आले, स्पष्टीकरण दुवे कोणकोणते आले, सहेतुक पुनरावृत्ती किती वेळा आली, शाब्दिक दाखल्यांचा वापर आला का, अशाब्दिक दाखल्यांचा वापर आला का, यानुसार तुमच्या पाठाचं ऑब्झर्वेशन हे होत असतं. आणि या ज्या पुढच्या बाबी आहेत तर तुम्ही अडखळायला नको, मुद्दे सोडून बोलायला नको, तुम्ही काय शिकवत आहात ते समजलं पाहिजे म्हणजे संदिग्धता त्यामध्ये नको, आणि असंबंध म्हणजे जे संबंधित शब्द नाही किंवा चुकीचे शब्द चुकीचे वाक्य तर हे तुमच्या पाठामध्ये यायला नको. या प्रकारे तुमच्या पाठाचं ऑब्झर्वेशन हे होत असतं. तर या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून आणि तुम्ही जास्तीत जास्त चांगली गणिताची लेसन नोट ही काढायची आहे.